नमस्कार मित्रांनो. तर आता 16 जानेवारीची सकाळ झालेली आहे. 9 वाजलेले आहेत आणि 10 वाजल्यापासून महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अवघे काही मिनिट आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण कालच व्हिडिओ काढल्याप्रमाणे बरेचसे एक्झिट पोल, बरेचसे म्हणजे जवळजवळ सगळेच एक्झिट पोलनं मुंबईमध्ये ही महायुतीची सत्ता येईल असा अंदाज दिलेला आहे. आणि मुंबईच नाही तर जवळजवळ सगळ्याच महानगरपालिकेमध्ये, 1-2 महानगरपालिका सोडल्या तर बऱ्याचशा महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला. कारण ही लढाई मुंबईच्या बाहेर तर महायुतीतच झालेली. कारण अजित पवारांबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड ह्या भागात अजित पवार भाजपमध्ये झालेली आणि मुंबईच्या आसपास सगळे वसई विरार, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली ह्या सगळ्या मीरा भाईंदर ह्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये फाईट झालेली. फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र असल्यामुळे महायुती अशा दोघात फाईट झालेली. तर आता जे होईल ते होईल. अवघ्या 10 वाजता आता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 10 वाजता चालू झाल्यावर सगळ्यात शेवटी असं बातमी आत्ताच चालू आहे टी व्हीवर की बाबा सगळ्यात शेवटी जी निकाल येईल ते मुंबईचं येईल. थोडा उशीर लागेल कारण काय असेल त्यांची अडचण. तर सगळ्या एक्झिट पोलनं तर दिलेलं आहे, पण एक्झिट पोल आणि मतमोजणी झाल्यानंतरचा निकाल ह्याच्यात बऱ्याचदा फरक झालेला आहे. त्याच्यामुळं 10 वाजल्यापासून आपण तर राहणारच आहेत. अपडेट तर देऊ आपण, काय होते बघू. कारण आत्ताच सगळीकडं फाईट ही आता सगळ्यांचं लक्ष ही मुंबईवर आहे. कारण मुंबई काय महत्त्वाची ही काय सांगण्याची गरज नाही. कारण जी टी व्हीवर चालू आहे 29 जरी महानगरपालिका असल्या तरी सगळ्या चॅनलवर सगळीकडं बातमी ही मुंबईची चालू. किंवा मराठी माणूस किती बाहेर पडला, उत्तर भारतीय किती पडला, दक्षिण भारतीय किती केलं. पण एक गोष्ट झालेली ह्या इलेक्शनमध्ये, फक्त 50% मतदान झालं आहे ॲव्हरेजली. म्हणजे हे एकदम डल मतदान आहे. आणि जर 50%च लोक मतदान करणार असतील, 50% जर मतदानच लोक करीत नाहीत तर ह्या लोकशाहीला काय अर्थ राहिलेला नाही. आणि हे फक्त लोकांचीच चूक आहे असायला भाग नाही. हे राजकारणी लोकही काही काम करीत नाहीत. ही बदलला ती त्याला केलं आणि त्याला केलं तरी पहिल्यासारखंच सगळं काम चालू आहे. त्याच्यामुळं लोकही वैतागून गेलेले आहेत. कुणालाही निवडून दिलं तरी सगळे प्रशासन ही तेच काम करतं आहे. तेवढाच कचरा होणार आपल्या प्रभागात, तेवढाच रस्ते खाणार, तेवढेच खड्डे पाडणार. म्हणून आता नेत्या लोकांनी हे थोडं विकासाकडे लक्ष द्यावं. जे येतील ते येतील निवडून. आणि आपण मतमोजणी सुरू झाल्यावर अपडेट अजून देऊ. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल आपला लय भारी नसला तरी अपडेट ह्या आपल्या खऱ्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.